सांगलीत बांगलादेशी घुसखोराला अटक, बनावट आधार कार्डच्या आधारे लॉजवर वास्तव्य। बांगलादेशातील राजकीय अस्थिर वातावरणामुळे तेथून घुसखोरी करून कोलकाता पुणे मार्गे थेट सांगलीत येऊन एका लॉजवर राहणाऱ्या अमीर शेख याला सांगली शहर पोलिसांनी रविवारी सकाळी अटक केली आहे। दिल्लीतील बनावट आधार कार्डाच्या आधारे तो लॉजवर राहत असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे। घुसखोर अमीर शेख हा बांगलादेशातील एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे। शनिवारी मध्यरात्री सांगली शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक महादेव पोवार यांचे पथक पेट्रोलिंग करत असताना रविवारी सकाळी पथकाला पटेल चौक ते अमराई रस्त्यावर एक संशयितरित्या फिरताना मिळून आला। पोलिसांनी त्याची चौकशी केली असता चौकशीत अमीर शेख राहणार दिल्ली असं त्याने नाव सांगितलं। शेख याने आधार कार्ड दाखवलं। आधार कार्डावर ABC नजदीक आंबेडकर चौक, मुनरिका गाव, JNU दक्षिण पश्चिम दिल्ली असा पत्ता दिसला। शेख याची चौकशी करताना त्याची भाषा ऐकून पोलिसांचा संशय वाढला आणि त्यामुळे पोलिसांनी कसून चौकशी केली तेव्हा शेख याने तो बांगलादेशातील ढाका येथे असल्याचं कबूल केलं। पोलिसांनी त्याचा मोबाईल जप्त केला। त्यामध्ये बंगाली भाषेचा वापर, 880 ISD कोड असलेले मोबाईल आणि लँडलाईन नंबर पोलिसांना आढळून आले। तसेच कागदपत्रांच्या फोटोवरून तो बांगलादेशी असल्याचं निष्पन्न झालं। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।